पठाण कुटुंबियांच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या कार्यालयात आमरण उपोषण सुरू। अहमदनगर तालुका कर्जत येथे कोपर्डी गावातील एका अल्पवयीन मुलीला फूस लावून पळून नेल्याप्रकरणी 22 दिवसांपासून या मुलीचा कुठलाही शोध लागत नाही आणि मुलगी जिवंत आहे की नाही याचा देखील तपास लागलेला नाही। या प्रकरणी कर्जत पोलीस स्टेशनचे पीआय आणि कर्मचारी उडवाउडवीची उत्तरे देत आहेत। या घटनांसंदर्भात माननीय पोलीस अधीक्षकांनी दखल घ्यावी आणि जोपर्यंत मुलगी सापडत नाही तोपर्यंत आमरण उपोषण चालू ठेवणार असं पठाण कुटुंबियांनी सांगितलंय। माझं नाव अल्लाउद्दीन कमाल शेख। कोपर्डी गावामधून 20 दिवसापूर्वी एक मुलगी गायब झालेली आहे। आम्ही पोलीस स्टेशन कर्जतमध्ये कंप्लेंट दाखल केली। त्यानंतर त्यांना 3-4 वेळा जाऊन मी भेटलो। त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला इलेक्शन जवळ आलं आहे असं सांगून थोडं थांबा असं सांगून त्यांनी आम्हाला बरेच दिवस थांबवून ठेवले। त्यानंतर आम्ही पोलीस अधीक्षक कार्यालय अहमदनगर इथे उपोषणाचा अर्ज दिला आणि आम्ही आज रोजी शुक्रवार उपोषणाला पोलीस अधीक्षक कार्यालयापाशी उपोषणाला बसलो आहे। तरी आम्हाला कोणतीही अडचण आली तरी त्याला पोलीस डिपार्टमेंटच जबाबदार आहे। आमच्यासोबत वयस्कर माणसं आहेत आणि आमचे बंधू बी वयस्करच आहेत। उन्हातानामध्ये आम्ही इथे बसलेलो 20 दिवस झालेले आहे मुलगी जाऊन, तरी मुलगी जिवंत आहे का तिला मारली आहे ही आम्हाला आजपर्यंत पोलीस स्टेशनला बी कळलं नाही आणि आम्हाला बी कळलेलं नाही। आजपासून पर्यंत गेलेलं आहे, तरी बी आम्ही सर्व गावकरी उपोषणाला बसलो आहे आणि अजून बी लोक उपोषणाला येणार आहेत। जोपर्यंत प्रशासन आम्हाला मुलगी आमच्या ताब्यात देत नाही तोपर्यंत आम्ही उपोषणालाच बसणार आहे। आम्ही तोपर्यंत उपोषण सोडणार नाही आणि उपोषण उठणार नाही।